सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। 5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार, पण कुठल्याही पक्षाचा नसेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून स्पष्ट। मोर्चाच्या तयारीबाबत संजय राऊतांची चर्चा झाल्याचीही माहिती। जी.आर रद्द केला नसता तर भाजप आणि शिंदे गटातील नेते मोर्चात येणार होते। उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा, 1 नंबरचा पक्ष सांगणारी कमळी कोणत्या शाळेत शिकली असं म्हणत भाजपाला डिवचलं। मराठी शक्ती एकत्र येऊ नये म्हणून सरकारने जी.आर रद्द केला, उद्धव ठाकरे यांचा आरोप। तर ठाकरे बंधूंनी एकत्र क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, मुख्यमंत्री फडणवीसांचं खोचक उत्तर। हिंदीबाबतचा निर्णय रेशीम बागेत झाला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन समकाळांचा आरोप। दोनही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती, तर दादा भुसेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतल्याचा दावा। आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडे, शिंदेंची पुन्हा मुख्य नेतेपदी निवड। तर एकनाथ शिंदेंनी आता शिवसेना पक्षप्रमुख पद स्वीकारावं, पदाधिकाऱ्यांचा आग्रह। शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आवाहनाची किल्ली, विधानभवन परिसरामध्ये कम ऑन इलमीचे फलक हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन। कोल्हापूरच्या संजय पवारांना उदय सामंतांकडून शिंदेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर, संजय पवारांकडून उपनेते पदाचा राजीनामा। रवी इंगवेंना जिल्हा प्रमुख पद दिल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी। रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल, सहांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित, उद्या औपचारिक घोषणा। अमरावतीत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर फेकलं कपाशीचं बियाणं, अनेक दुकानदारांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणं विकल्याचा आरोप। दुबईमध्ये टॅक्सीचा प्रयोग यशस्वी, 2026 मध्ये भारतातही चाचणी होण्याची शक्यता, शहरांतर्गत हवाई सेवेच्या दिशेने मोठं पाऊल। पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसोबतच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दंड तालुक्यामध्ये स्वामी चिंचोली मधली घटना, गळ्याला कोयता लावून दुष्टकर्म। एसटीचं आगाऊ बुकिंग करताना 15% सूट मिळणार, प्रवास 150 किलोमीटरपेक्षा अधिकचा असावा, असं अन्य सवलती घेणाऱ्यांना मात्र 15% सूट लागू नसणार। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।